हे बी आहे आणि आता हे काय करायचं आपल्याला, हे साईडचं काढून घ्यायचं आणि ना हे असे लांब लांबचे कोपरे कोपरे असतात बघा, तुम्हाला इथं आम्ही शेवगा लावलाय, हा बघा दिसतोय का, हा आहे ना एकदम मस्त आलेला शेवगा आहे. आणि आम्ही हे बघा इथं पण एक झाड लावलं होतं पाठीमागच्या वर्षी. हे आम्ही उन्हाळ्यात राखून ठेवलेले होते बियाण. हे दाखवू ग, 2 एका शेवग्या आणि त्याच्या बिया अशा होत्यात. त्या व्यवस्थित लावल्या ना तर शेवगा असा येतो. हे कडकाठांनी चालली आमची तयारी आता. हे ट्रॅक्टरला अडचण होती म्हणून हे कापतात ते. वावरामधून शिवांश येतोय. हळूहळू हळूहळू चाललाय, त्याला पडायची भीती जास्त वाटती. हे ट्रॅक्टरला अडचण नसल्यामुळं, ट्रॅक्टरला भरपूर अडचण होती म्हणून इथं कापले जाते हे कडकाठांनी. शंभू पप्पा जवळ येतोय, वावरात यायचंय त्याला, पण त्याच्या पायात काहीच नाही. बघा सगळे पोरं कसे, त्यांना मस्त वाटते आज. पण जेव्हा पेरणी बिरणी होती तेव्हा कोणी एक काळं कुत्रं येत नाही वावरामध्ये, पण आज सगळ्यांना वाटते. बारक्या सकट मोठ्यापर्यंत आहे. पर्यंत दिसतात हे सगळेजण आणि याला तर लयच हौस आलेली आहे. आलाय टाका. आमची इथं बघा कशी खांद्याचा प्रकार चालू आहे, खांदती कशी. आणि याच्यामध्ये ना हे बी दिसतात का, हे बी लावायचे तर आमची इथं लहान सगळे मोठ्यापर्यंत काम करत असतात. आता ह्यो दिसतो का, हा विघ्नेश आहे. हा सुद्धा ना बघा कसा खुरप चालवतोय. तर आज ना आम्ही दोघींनी कशा बिया लावल्यात ग, ह्या कशाच्या बिया आहेत? शेवग्याच्या. हां, तर आम्ही ना आज ह्या शेवग्याच्या बिया लावलेल्या आहे. तुम्हाला अजून महिन्यानंतर कळेल की झाड किती येतं किती नाही. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपण तुम्हाला दाखवण्यात येईन की ह्या बियांचं रोप किती येतं आहे आणि किती नाही. आणि हे आमच्या दोघींचं मेहनतीचं फळ आहे. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये नक्की कळेल. टाटा, बाय बाय. काय कर.